नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 1 जानेवारी 2026च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे. तर चला पहिल्या आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच काय, तर MPSCच्या नवीन अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विवेक भीमनवार यांची. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSCच्या नवीन अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील म्हणजेच IAS वरिष्ठ अधिकारी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर या नियुक्तीबाबतची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात सविस्तररित्या. तर नियुक्तीची तारीख आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 29 डिसेंबर 2025 रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली. तर पूर्व अनुभव, तर या नियुक्तीपूर्वी विवेक भीमनवार हे राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. तर आपल्या भारतामध्ये मुलींसाठी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी कोणी सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सावित्रीबाई फुले यांनी. कोणी? तर सावित्रीबाई फुले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आहे, ज्यामुळे त्या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आणि स्त्री शिक्षणाचा पाया देखील त्यांनी रचला आहे. तर यानंतर आपण मुख्य मुद्दे पाहून घेऊयात. तर संस्थापक तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत आणि स्थळ पुण्यातील भिडेवाडा. तर याचे महत्त्व पाहून घेऊयात आपण. तर या शाळेने आपल्या भारतातील महिला शिक्षणाच्या इतिहासामध्ये एक मोलाचा दगड रोवला आहे. तर सावित्रीबाईंची भूमिका देखील काय आहे? तर सावित्रीबाई फुले या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न पाहून घेऊयात, महत्त्वाचा आहे. तर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक जलद स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू नुकताच कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अर्जुन एरिगेसी ठरला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा अर्जुन एरिगेसी हा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू ठरला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा. तर कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तो आहे रशिया हा देश. कोणता? तर रशिया. तर विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCAचा 19वा सदस्य देश रशिया हा बनला आहे. तर डिसेंबर 2025 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या आपल्या भारताच्या नेतृत्वाखाली जागतिक युतीमध्ये सामील होण्यासाठी फ्रेमवर्क कराराचा स्वीकार करण्याचा मोठा निर्णय घेतला. यानंतर पुढील प्रश्न पाचवा पाहूयात. तर डिसेंबर 2025 मध्ये हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या पिकाशी नुकतीच संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, भांग या. कोणत्या? तर भांग या. तर विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये सुरू झालेली ग्रीन टू गोल्ड ही योजना औद्योगिक भांग या पिकाशी संबंधित आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे भांगेची शेती कायदेशीर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि राज्याला जैव अर्थव्यवस्थेमध्ये आत्मनिर्भर बनवणे असा. यानंतर पुढील प्रश्न आहे सहावा. तर विद्या प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना कोठे करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बारामती पुण्यामध्ये. कोठे? तर बारामती पुणे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विद्या प्रतिष्ठान या संस्थेअंतर्गत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना बारामती पुणे जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न सातवा पाहून घेऊया. तर वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताच्या अर्जुन एरिगेसी या बुद्धिबळपटूने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर
ऑप्शन बी कांस्य पदक जिंकले आहे. कोणते तर कांस्य पदक. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2025च्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी याने कांस्य पदक नुकतेच पटकावले आहे. यानंतर 8वा प्रश्न, तर जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियान शान शेंगली बोगदा हा चीनमध्ये आहे. तर त्याची एकूण लांबी किती आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, त्याची लांबी आहे 22.13 किलोमीटर. किती? तर 22.13 किलोमीटर. तर विद्यार्थ्यांनो चीनमधील जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियानशान शेंगली बोगदा हा 22.13 किलोमीटर म्हणजेच सुमारे 14 मैल लांब आहे, जो नुकताच डिसेंबर 2025 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि त्यामुळे उरुमकी ते कोरला दरम्यानचा प्रवासाचा वेळ 7 तासांवरून 3 तासांपर्यंत कमी झालेला आहे. तर याची लांबी किती आहे? तर 22.13 किलोमीटर आहे आणि ठिकाण आहे झिनजियांग चीनमधील तियानशान पर्वत रांगेमध्ये. आणि याची वैशिष्ट्ये आहेत तर हा जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा आहे आणि यामध्ये जगातील सर्वात खोल हायवे शाफ्टचाही समावेश आहे. तर विद्यार्थ्यांनो याचे उद्देश आहे यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होतो आणि प्रादेशिक उद्योगांना चालना देखील मिळते. यानंतर 9वा प्रश्न, तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. दरवर्षी आंतरराष्ट्रीय सेलो दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 29 डिसेंबर या दिवशी. केव्हा? तर 29 डिसेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय सेलो दिवस दरवर्षी 29 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जो महान सेलो वादक पाब्लो कासल्स यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होतो आणि सेलो वादनाच्या कलेचा उत्सव साजरा करतो. तर अधिक महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण या दिवसाची. तर उद्देश आहे हा दिवस जगभरातील सेलो वादक आणि संगीत प्रेमींना एकत्र आणतो आणि सेलो वाद्याचे महत्त्व व संगीतातील त्याचे योगदान साजरे करत असतो. तर विद्यार्थ्यांनो याची स्थापना, तर हा दिवस महान वादक पाब्लो कासल्स यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, ज्यांनी सेलो वाद्याला एक महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर हा देखील प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 1 जानेवारी 1818. या लक्षात ठेवा सर्वांनी, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भीमा कोरेगावची लढाई 1 जानेवारी 1818 रोजी झाली होती, जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा संघाच्या पेशवा गटामध्ये झाली. तर ही लढाई पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर झाली होती आणि ब्रिटिश सैन्यामध्ये प्रामुख्याने महार समाजाचे सैनिक होते, ज्यांनी पेशव्यांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला असे मानले जाते. तर दिनांक काय आहे? तर 1 जानेवारी 1818 आहे आणि युद्ध तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध पेशवे मराठा संघ आणि ठिकाण भीमा कोरेगाव पुणे जिल्हा आपले महाराष्ट्र. तर याचे महत्त्व काय आहे? तर पेशव्यांच्या सत्तेचा ऱ्हास व इंग्रजांच्या वर्चस्वाला गती देणारी ही लढाई ठरली. तसेच महार समाजासाठी ती शौर्य आणि प्रतिकाराचे प्रतीक बनली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खूप सोपा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर MPSC चे माजी अध्यक्ष कोण होते? त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.